रादर तेव्हा मी जन्माला घातली. सो कॅफे आणि कॅफे हाऊसमध्ये खूप डिफरन्स आहे. सो कॅफेमध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळते, तुम्ही तिथं बसू शकता बराच वेळ वगैरे, काही कॉमन पॉईंटर्स पण आहेत. पण कॅफे हाऊस ही कन्सेप्ट म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या घरी जसं वागता तशी ही जागा युजली असेल, पण काही गोष्टींना थोडंसं लिमिटेशन आहे आणि काही गोष्टींना नियम पण आहेत. एखादी आई घरामध्ये कशी आपल्या मुलाला वागवते तसं आम्ही आमच्या गेस्टला वागवतो. आणि म्हणजे मला लहानपणी होतं की आम्हाला स्कूलला शिकवायचं की रेस्टॉरंट म्हणजे किंवा हॉटेल म्हणजे होम अवे फ्रॉम होम, अशा कन्सेप्टमध्ये आम्ही जगत आलोय किंवा समजून घेतलं की मी 10वी मी 11वी शिक्षण घेत असताना मी तेव्हा पिझ्झा हटला कामाला होतो. म्हणजे आय स्टील रिमेंबर तेव्हा पिझ्झा हटमध्ये जॉब करत असताना हे खूप शिकायला मिळालं बरं, इंटरॅक्शन विथ गेस्ट वगैरे. त्या मोमेंटला मला एक समजत होतं की बाबा माझा एखादा गेस्ट आला त्याला एक फ्रीडम दिलं गेलं पाहिजे. म्हणजे फ्रीडम काय की त्याला तो आलाय, मग माझा एखादा सर्व्हर येईल, मग तो बसेल आणि मग मागेल, नाही. त्याला इतकं फ्रीडम होतं की सर्वेश मला कांदा भाजी खायची आहे. म्हणजे दो इट्स अ कॅफे हाऊस, ही कॅन आस्क अँड ही कॅन ऑर्डर वॉट एव्हर ही वॉन्ट्स. मिळेल, त्याला वेळ लागेल, चालणार आहे का तुला, ओके येस चल मी बना के देतो. सो कॅफे हाऊसमध्ये आम्ही तिकडं सर मॅडम म्हणत नाही, वी कॉल एव्हरीवन बाय नेम. सो इवन इफ अभिलाषा कम यू, नोबडी वुड कॉल यू की येस मॅम, ओके सर, थँक्यू मॅम, असं होणार नाही. हाय अभिलाषा, हाव आर यू, काय पाहिजे ते. आम्ही युजली अभिलाषाची गप्पा मारून, अच्छा तुझं मूडच असं आहे का, मग हे खाऊन बघ ना. कारण की फूड इज सायकोलॉजी. खूप प्रभाव आहे आपल्या फूडचा आपल्या मूडवरती किंवा आपल्या चक्राजवरती. थर्ड थिंग, वी आर सुपर कॅज्युअल. म्हणजे अभिलाषाला अलाउड आहे की बाबा उठून त्यांनी साईड सेशनमधून टिश्यूवर काढून घ्यावा, जाऊन उठून चमचा घ्यावा. नाही तुझ्या हातचं खायचं, आज मला कंटाळा आलाय सर्वेश, मला तुझ्या हातचं नाही खायचं, आय वॉन्ट टू गो अँड कुक फॉर माय सेल्फ, गो ॲट.